धावफलकावरती 50-50 ओव्हरचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून. म्हणजे या षटकात 12 धावा काढणं अपेक्षित असेल. पुनश्च एकदा संध्याकाळच्या सत्रात सर्व प्रेक्षक आणि खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक हाय व्होल्टेज सामना मैदानावरती पाहायला मिळतो. लो स्कोरचा सामना आणि लो स्कोरचे सामने अतिशय चुरशीचे पाहायला मिळत आहेत. रुपेश तांडेल सज्ज झालाय गोलंदाजी मार्गवरती देखील. या षटकात कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल रुपेशच्या माध्यमातून हे पाहणं मात्र महत्वपूर्ण आहे. नवीन बॅटर्स देखील सज्ज झालाय, तो म्हणजे प्रतीक हा फलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. रुपेश तांडेल गोलंदाजी मार्गवरती. क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ हे क्षेत्ररक्षक तैनात केले गेले. 38 सर्कलच्या बाहेर पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्गवर रुपेश तांडेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र त्या ठिकाणी बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नव्हता. टप्पा पडला आणि खाली राहिलाय चेंडू. समीकरण बदललंय. 17 चेंडू 16 धावांची असेल आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. मॅच मध्ये ट्विस्ट डॉट बॉलने पाहायला मिळते. काय घडेल या मॅच मध्ये अजून देखील सांगणं कठीण. मैदानावरती पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. पहिला चेंडू निर्धाव निघालाय, त्यानंतर पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज रनिंग मार्क वरती. मोठा फटका टोलावलाय. फटका त्या ठिकाणी बघावा लागेल. फटका फसलाय. अमीन आलाय झेल खाली आणि अजून एक फलंदाज बाद आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक धावफलक देखील 5 गडी बाद, 27 धावा धावफलकावरती. ऍक्शन रिप्ले आपण पाहताय. अतिशय सुरेख फटका होता, मात्र तो फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी पडली आणि त्यानंतर पुन्हा एकदा झेल टिपला गेला. लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून 16 चेंडू 16 धावा. 5वा गडी माघारी परतलाय. 27 धावा या धावफलकावरती. शिवसेनेचा आवाज आमदार चषकाचा, भगवा शिवसेनेचा आवाज आमदार चषकाचा. हे दिनेश वारंग मित्र मंडल क्रिकेट स्पर्धेचा. नवीन बॅटर मैदानावरती पावलं टाकताना पाहायला मिळतोय. विशाल हा बॅटर मैदानावरती पावलं टाकताना पाहायला मिळतोय. 16 चेंडू 16 धावांची आहे आवश्यकता. संध्याकाळचं सत्र, शेवटचा सामना आजच्या 4थ्या दिवसातील कोणता 8वा संघ असेल उद्याच्या दिवसात क्वालिफाय करणारा याची निश्चिती करणारा सामना. 16 चेंडू 16 धावा. 5 गडी या स्वस्तात तबूच्या दिशेने माघारी परतले. 27 धावा या धावफलकावरती. नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने सज्ज होताना पाहायला मिळतोय. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क त्या ठिकाणी नव्हता. समीकरण पुनश्च एकदा बदलतंय. 15 चेंडू 16 धावेची आहे आवश्यकता. या षटकातील पहिले 3 चेंडू हे निर्धाव फेकले जातात रुपेश तांडेलच्या माध्यमातून. यावेळेस देखील सुरेख चेंडू, बॅटची कट आणि यष्टीरक्षकाचा सुरेख झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. ऍक्शन रिप्ले कॅच आपण बघूया. सुरेख ड्राईव्ह देखील पाहायला मिळाले आहे यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. सुरेख चेंडू होता, त्यानंतर बॅटची आतील कट आणि सुरेख डाईव्ह यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले देखील आपण पाहिला स्क्रीनवरती. अतिशय सुरेख यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. 6 गडी बाद 27 धावा या धावफलकावरती. 14 चेंडू आणि 16 धावांची असेल आवश्यकता. मॅच मध्ये ट्विस्ट आणली आहे रुपेश तांडेलने. सुरेख गोलंदाजी देखील केली आहे. 4 चेंडूवरती 2 गडी हे माघारी पाठवलेत या षटकामध्ये आणि 4 चेंडूवर अतिशय सुरेख टप्प्याची गोलंदाजी, कंजूशी करणारी गोलंदाजी, निशब्द करणारी गोलंदाजी ही मैदानावरती पाहायला मिळते. ती म्हणजेच रुपेश तांडेलच्या माध्यमातून. 50-50 ओव्हर पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. या षटकात शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ असेल बाकी. काय घडेल या मॅच मध्ये? शेवटचे 4 गडी हे बाकी आहेत. कोण जिंकेल सामना हे सांगणं मात्र तेवढंच कठीण आहे. काय घडेल या मॅच मध्ये हे देखील पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण आहे. लो स्कोरचा हा सामना, लो स्कोरचे सामने अतिशय चुरशीचे पाहिले जातात. क्रिकेट हा खेळ असा आहे, जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत मात्र भाकीत करणं कुठेतरी चुकीचं ठरू शकतं. अजून एक निर्धाव चेंडू. सुरेख क्षेत्ररक्षण, स्वतः गोलंदाज रुपेश तांडेल गेलाय. चेंडूवरती धाव घेण्याची तमाम शंका दूर करतोय. निर्धाव चेंडूची गणना. 5वा चेंडू देखील आमच्या स्कोरिंग बुक्स मध्ये निर्धाव गणला गेलाय. 13 चेंडू 16 धावा. यावेळेस देखील बरोबर विक्टोरिया सामने म्हणजे यष्ट्यांच्या मधोमध सापडलाय फलंदाज. यॉर्कर चेंडू आणि त्यानंतर सुरेख
चेंडू पाहिला मिळतो 7वा गडी हा तंबूच्या दिशेने माघारी परतलाय सुरेख चेंडू यॉर्कर पद्धतीचा ॲक्शन रिप्ले आपण पाहताय स्क्रीनवरती बरोबर यष्ट्यांच्या मधोमध सापडलाय फलंदाज 12 चेंडू 16 धावांची असेल आवश्यकता मेडन ओव्हर 3